नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. मी गीतांजली मानसतज्ञ समुपदेशक आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या कार्यक्रमात मनातल्या गोष्टी मनापर्यंत. आता तुम्ही म्हणाल, ही काय आपल्याला बोर करणार? नाही हो, मी अजिबात बोर करणार नाही. आणि एक छान हसत खेळत्या वातावरणात आपण एका सुंदर विषयाला हात घालणार आहोत आणि त्याच्याबद्दल मी बोलणार आहे, जो आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. हा विषय फक्त विद्यार्थ्यांचा नाही, फक्त पालकांचाही नाही, फक्त शिक्षकांचाही नाही किंवा फक्त रुग्णांचाही नाही. हा विषय प्रत्येक माणसाचा आहे. कारण प्रत्येक माणसाकडे जसं एक शरीर असतं, त्याचबरोबर त्याचं एक मनही असतं. रोज सकाळी उठले की बाबा रामदेव येतात, उठतात, व्यायाम करा म्हणतात, शरीर चांगलं ठेवा म्हणतात. शरीराबद्दल प्रत्येक जण बोलतो, पण मनाचं काय? आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शरीराची काळजी घेतो. थोडा ताप आला तर डॉक्टरांकडे जातो, डोकं दुखलं तर औषध घेतो, रक्तदाब वाढला तर त्याचीही तपासणी करतो, मधुमेह झाला तर शुगर चेक करणार, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आहार बदलणार. पण मन दुखत असेल तर त्याचं काय? अशा वेळेत काय करायला हवं? थांबा सांगते. काय घाई आहेच मी तुमच्यासोबत. बहुतेक वेळा आपण शांत राहतो, स्वतःलाच दोष देत बसतो, लोक काय म्हणतील त्याची भीती बाळगतो आणि हळूहळू मनातील वेदना आतच दडपून ठेवतो. या दडपलेल्या भावनाच मनात साचतात. मग मला तर अशा वेळी एकच गाणं आठवतं, क्या से क्या हो गया तेरे प्यार में. असो मला त्याच्यात पडायचं नाहीये आणि मी काही प्रेमाबद्दलही बोलणार नाहीये. तुम्ही म्हणाल आता हे मध्येच काय? मित्रांनो, शरीराला जखम झाली तर ती दिसते, पण मनाला झालेली जखम ती दिसत नाही. पण ती नसते असे नसते हो. शरीराला जखम झाली तर ती दिसते पण, आणि आपण त्याच्याबद्दल उपचारही करतो. पण मनाचं तसं नसतं ना. मन दुखलं की आपण एका कोपऱ्यात जाऊन बसतो, शांत राहतो, कुणाशी बोलत नाही. मग आता प्रश्न पडतो, मन म्हणजे काय? या मनाचा अभ्यास कुठे केला जातो? तर त्यासाठी मानसशास्त्र हा विषय, ज्यामध्ये संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास सखोलपणे केला जातो. आता तुम्ही म्हणाल, हे मानसशास्त्र म्हणजे काय? तर बऱ्याच जणांना माहितीही असेल, कारण बरेच जण आता मानसशास्त्राबद्दल स्वतःही पुस्तकं वाचतायत. अनेक लोकांना वाटते की मानसशास्त्र म्हणजे फक्त वेड्या लोकांचा विषय. अहो, तसं नाही हो. हा सगळ्यात मोठा गैरसमज झालेला आहे की वेड्या लोकांनाच मानसशास्त्र ट्रीटमेंट देऊ शकतात. पण जसं कोविड झालाय त्या अगोदरपासूनच मानसशास्त्रज्ञांची खूप वर्षापासून ही काम चालू होतं, पण ते आतापर्यंत लोकांपर्यंत पोचलंच नाही. आता ते पोचण्याची गरज आपण आलेली आहे, कारण भरपूर गोष्टी आहेत. अनेक लोकांना वाटते मानसशास्त्र म्हणजे माणसाच्या मनाचा, विचारांचा, भावना, वर्तन, निर्णय, स्मरणशक्ती, शिकण्याची प्रक्रिया, व्यक्तिमत्व आणि सामाजिक संबंध यांचा अभ्यास करणारा शास्त्र. तसेच माणूस एकाच परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारे का वागतो? 2 मुलांना सारखे संस्कार असूनही त्याचे व्यक्तिमत्व वेगळे का असते? एखादा विद्यार्थी अभ्यास करूनही परीक्षेत घाबरतो, तर दुसरा आत्मविश्वासाने पेपर लिहितो. एखादी व्यक्ती छोट्याशा टीकेने खचते, तर दुसरी त्याच टीकेतून शिकते. अहो, फार काय, जर घरात 2 सुना नांदत असतील आणि सासूने दोघींनाही एकच ऑर्डर दिली असेल किंवा आदेश दिला असेल, तर एक सून आनंदाने काम करते तर दुसरी कुरकुर करायला लागते. मीच का करू? अशा पवित्र्यामध्ये ती सुरू असते. ह्याच प्रश्नांचे उत्तर मानसशास्त्र शोधते. मन दिसत नाही, पण त्याचा प्रभाव मात्र सर्वत्र दिसतो आणि आता तर जास्त दिसायला लागलाय. आपण प्रेम करतो, रागावतो, मत्सर करतो, भीती वाटते, स्वप्ने पाहतो, आशा ठेवतो, निराश होतो, हसतो, रडतो, कधी एकांतात जाऊन बसतो, कधी काहीच करत नाही, कधी खूप करावंसं वाटतं, कधी माझ्याशी कोणीच नीट बोलत नाही, कधी माझ्याशी सगळेजण बोलतात पण मीच कोणाशी बोलत नाही असंही वाटतं. कधी न आवडणाऱ्या गोष्टींकडे आपण वळतो. अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये मला एक गाणे आठवते, जे ऋतिक रोशनवर पिक्चराइज केलेले आहे. मैं ऐसा क्यों हूं. असो, मला परत ह्याच्यात पडायचं नाहीये. मग हे सर्व घडते कुठे? प्रश्न तिथेच येऊन थांबतो.
मग हे सर्व घडते मनामध्ये. पण मनाबद्दल कोणीही विचार करत नाही. प्रत्येक जण म्हणतो, त्याने मला बोललं, माझं मन दुखावलं. अरे पण बाबा काय झालं होतं सांगणार तर नाहीच. सांगितल्याशिवाय समोरच्याला कळणारही नाही. म्हणूनच मन समजून घेणं म्हणजे स्वतःला समजून घेण्याची सुरुवात आहे. मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय? लोकांना वाटतं की मी वेडा नाही, म्हणजे माझे मानसिक आरोग्य चांगले आहे. पण मानसिक आरोग्य म्हणजे फक्त मानसिक आजार नसणे नाही. मानसिक आरोग्य म्हणजे स्वतःच्या भावना ओळखणं, तणाव हाताळण्याची क्षमता, नातेसंबंध टिकवण्याची कला, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, अपयश स्वीकारून पुन्हा उभे राहण्याची ताकद, आनंद अनुभवण्याची क्षमता. आता ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सुद्धा नवीन असतील. किंवा एखादा म्हणेल की माझ्या भावना काय मला ओळखता येत नाही, पण मला कोणी समजून घेत नाही. दुसऱ्यांनी माझ्या भावना ओळखणं गरजेचं आहे. पण हो, त्यासाठी अगोदर तुला स्वतःला समजून घ्यावं लागेल ना. त्यानंतर तू तणाव कसा हँडल करतो. स्ट्रेस प्रत्येकाला असतो, पण प्रत्येकाने स्ट्रेस हँडल करण्याची पद्धत वेगळी असते. अभ्यास केलेला व्यक्ती कधी कधी पेपर न सोडवताच घरी येतो, कारण त्याच्या डोक्यात वेगळा गोंधळ सुरू असतो. कधी कधी अभ्यास झाला, परीक्षा झाली, आता रिझल्ट काय येणार याचा स्ट्रेस असतो. हा स्ट्रेस सकारात्मक झाला. नकारात्मक सुद्धा स्ट्रेस असतो. तुम्ही घेताय कसं याच्यावरती सगळं डिपेंड आहे. नातेसंबंध टिकवण्याची सुद्धा कलाच आहे. एखाद्याने जर बोललं तर कधी कधी गोष्टी सोडून द्याव्या लागतात. पण अशा गोष्टी प्रत्येकाला जमेल असे नाही. तर त्या जमवून घेण्यासाठी जे शास्त्र असतं ते म्हणजे मानसशास्त्र. आणि समुपदेशक हा योग्य पद्धतीने योग्य गोष्टी तुम्हाला वेळेत समजून सांगतो. तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता वाढवतो. अपयश स्वीकारून पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळण्यासाठी ते मदत करतात. आनंद अनुभवण्याची क्षमता सुद्धा मानसतज्ञ तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगतात. आणि तुमच्याकडे जर काही छंद असतील, तुमच्या काही आवड असतील, काही निवड असतील, तर त्या जोपासण्याची कला सुद्धा तो समुपदेशक तुमच्यामध्ये निर्माण करण्याची क्षमता ठेवतो. म्हणजेच मन शांत असणं, भावना संतुलित असणं आणि जीवनातील आव्हानांना सक्षमपणे सामोरं जाणं, यालाच म्हणतात मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं. आता तुम्ही म्हणाल, मानसिक आरोग्याची गरज का वाढली आहे? आजच्या काळात तंत्रज्ञान वाढलं, मोबाईल वाढलं, सोशल मीडिया वाढला, स्पर्धा वाढली, अपेक्षा वाढल्या, अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यामुळे संवाद कमी झाले, एकमेकांशी बोलणं कमी झालं. शेजारच्या घरात आज काय चाललंय हे कुणालाही काही पडलेलं नाही. जो तो ज्याच्या त्याच्या मोबाईलमध्ये बंदिस्त झालेला आहे. ठीक आहे ना, तंत्रज्ञान आपल्यासाठी बनवलेलं आहे, आपण तंत्रज्ञानासाठी बनलेलो नाही आहोत. हे कधीतरी आपल्याला स्वीकारावंच लागणार आहे. तुमच्या घरात 4 माणसं असतील, 4ही माणसांच्या हातात मोबाईल असतो. एकमेकांकडे बघायला वेळ नाही, एकमेकांना ऐकायला वेळ नाही. त्यामुळे संवाद कमी झाले, प्रत्येकाचा एकटेपणा वाढला. त्यामुळे लोकांशी बोलणे कमी झाले. फार काय शेजारी बसलेल्या व्यक्तीला आपण तुम्ही कुठून आलात हे सुद्धा बोलण्याची तसदी आपण घेत नाही. पूर्वी लोकांकडे साधनं कमी होती पण संवाद जास्त होता. आपुलकीनं प्रेमाने एकमेकांशी बोलायची. बसमध्ये बसल्या बसल्या सुद्धा एकमेकांच्या सगळ्या कथा कहाण्या एकमेकांना सांगून ते लोक मोकळे व्हायचे. किती छान दिवस होते, आठवलं तर आनंद वाटतो. पण आज प्रत्येक जण बसमध्ये जरी बसला तरी कानात हेडफोन, हातात मोबाईल आणि आपलं एखादा मूवी चालू किंवा इंस्टाग्रामच्या रील सुरू. फार भयंकर परिस्थिती आहे आणि घरातही तेच असतं. यालाच मानसशास्त्रात भावनिक दुरावा किंवा इमोशनल डिस्टन्स असे म्हणतात. मन आणि शरीर यांचे नातं आता काय असते? जर मन सतत तणावाखाली असेल तर शरीरावर याचा परिणाम होतो. आता तुम्ही म्हणाल, काय परिणाम होतो? तू काही सांगू नको, आम्हाला सगळं माहिती आहे. पण होतात झोप लागत नाही, भूक कमी जास्त होते, डोकेदुखी सुरू होते, रक्तदाब वाढतो, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, थकवा सतत जाणवतो. मला काहीच करायचं नाही, हे जग माझ्यासाठी नाहीच, मला जगण्याची इच्छाच राहिली नाही. कशासाठी करायचंय, कुणासाठी करायचंय, अशा सगळ्या गोष्टी सुरू होऊन जातात. म्हणजेच मन आजारी असेल तर शरीरही त्याची किंमत मोजते. त्यामुळे मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. आता तुम्ही म्हणाल, भावना दडपल्यावर काय होतं, त्याचे काय परिणाम होतात?
साधी गोष्ट आहे हो. लहानपणापासून आपल्याला शिकवलं गेलंय की पूर्वी मुलींना सांगितलं जायचं चूल आणि मूल, शिकून काय होणार, तर घरात तर बसायचे, काही शिकण्याची गरज नाही. रडू नको, मुलांनी रडायचे नसते, इतका विचार करू नको, हे सगळं तुझ्याच मनात आहे, काही होत नाही, तू फार विचार करतो म्हणून असं सगळं घडतं. पण असे नसते हो. जर भावना दडपल्या तर त्या संपत नाहीत, त्या आत साचत जातात आणि एक दिवस ताण, तणाव, चिंता, नैराश्य किंवा रागाच्या स्वरूपात त्या बाहेर पडतात. म्हणून भावना व्यक्त करणं ही कमजोरी नाही. भावना ह्या व्यक्त व्हायलाच पाहिजे. तो काही मानसिक आजार नाही किंवा ती मानसिक आरोग्याची गरज आहे असं म्हणायलाही हरकत नाही. आपण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो म्हणून आपल्याला इतर गोष्टी सुरू होतात. मन जर आजारी असलं तर फार गोष्टी दूर जातात. जसे की आपण समाजामध्ये जाणे टाळतो, लोकांशी भेटणे टाळतो, मला कुणाला भेटायचं नाही किंवा मला कोणाचीच गरज नाही अशा पवित्रात आपण बोलायला लागतो. आपण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. याला अजून एक कारण म्हणजे की समाजामध्ये अजूनही मानसिक आरोग्याबद्दल अनेक गैरसमज बाळगलेले आहेत. लोक काय म्हणतील, समुपदेशकाकडे जर गेलो तर लोक मला वेडं म्हणतील, मी वेडा नाही, हे सगळं नाटक आहे, थोडं मजबूत बन, असे अनेक चुकीचे विचार अजूनही समाजात आहेत. त्यामुळे सुद्धा भावना दडपल्या जातात आणि योग्य उपचारासाठी, योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो. लोक तिथपर्यंत पोहोचतच नाहीत हो, म्हणून तर सगळा गोंधळ सुरू होतो. इतकं सोपं आहे, जसं हाड मोडलं तर आपण ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे जातो, डोळे किंवा कान दुखले तर आपण त्याही स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जातोच ना. मग मन दुखले तर मानसोपचार तज्ञ किंवा समुपदेशकाकडे जाणे हे देखील तितकीच सामान्य गोष्ट आहे. आता वेळ येते मानसिक आरोग्याची जनजागृतीची. आता तुम्ही म्हणाल जनजागृती म्हणजे काय, त्याची गरज का पडली? मग जनजागृती म्हणजे फक्त माहिती देणं नाही. आज मी तुम्हाला जी माहिती दिली त्याच्या अगोदर बऱ्याच जणांनी ह्या माहिती दिलेल्या आहेत, पण त्याचा उपयोग काय? तुम्ही जर समोरच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत तर तुमचा आजार दूर होणार नाही. लोक काय म्हणतील म्हणून मी घरातच माझ्या आजारी व्यक्तीला जर घरातच डांबून ठेवलं तर तो व्हायलंट होणार, त्रास देणार, घरातल्या लोकांनाही देणार. कधीतरी त्याला बाहेर काढलं तर तो बाहेरच्या लोकांना इजा करणार. जसं एखादं बांधलेलं कुत्रं जर कंटिन्युअसली बांधून ठेवलं आणि त्याला अचानक बाहेर काढलं तो चावायला येतो, धावायला येतो. तसंच आपलं असतं. जर भावना व्यक्त करत गेलो नाही, त्या व्यक्तीला आजारातून दूर केल्या गेलं नाही तर त्याचे तसेच हाल होणार. गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. लोकांना मदत मागण्यासाठी धैर्य देणं हे गरजेचं आहे. तुम्हाला जर काही वाटत असेल की असं आहे तर त्याबद्दल बोलण्याची गरज आहे. त्या भावनांबद्दल व्यक्त होण्याची, तशी संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे. आणि प्रत्येकाला सांगा, तुम्ही एकटे नाही आहात, हम भी आपके साथ है, आपके लिए, आपको साथ देने के लिए, सदा के लिए. मानसशास्त्र प्रत्येकासाठी आहे, विद्यार्थ्यासाठी आहे, कारण त्याला त्याच्या अभ्यासाचा ताण आहे, त्याच्या करिअरचं प्रेशर आहे. पालकांसाठी आहे, कारण मुलांचे मन समजणे आवश्यक असते. पालकांनी मुलांसोबत कसे वागावे, काय करावे ह्यासाठी आहे. शिक्षकांसाठी आहे, कारण प्रत्येक विद्यार्थी सारखा नसतो. हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमता ओळखून शिक्षकांनी त्याला ओळखणे गरजेचे आहे. पती पत्नीसाठी आहे, कारण संवाद नात्यांचा पाया असतो. जर पती पत्नीमध्ये संवादच टिकला नाही तर नातं दुरावतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा मानसशास्त्र आहे, कारण एकटेपणा हा देखील मानसिक आरोग्यावर परिणाम करतो. वयस्कर लोकांसाठी त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, त्यांना त्या समस्येतून दूर कसं काढता येईल यासाठी सुद्धा मानसशास्त्र आहे. म्हणूनच मानसशास्त्र हा विषय एका वर्गापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण समाजासाठी आहे. जर समाज सुधारला तरच देश आणि व्यक्तीची प्रगती होईल असं मला वाटतं बरं का. बाकी काय, आज आपण शरीराला जितके महत्व देतो तितकेच मनालाही दिले तर अनेक समस्या सुरुवातीलाच थांबू शकतात. म्हणून म्हणते, मन अगर बहक रहा है तो सोचो कुछ तो गडबड है बाबू. लक्षात ठेवा, मन मजबूत असेल तर संकट लहान असली तर ती लहानही वाटतात, पण मन थकलेलं असेल तर लहान अडचणी देखील मोठ्या वाटतात. म्हणून आजचा हा कार्यक्रम केवळ माहितीसाठी घेतलेला नव्हता. जर आपल्या प्रिय व्यक्तींना समजून घेण्यासाठी, स्वतःला समजून घेण्यासाठी आणि मानसिक आरोग्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आहे. चला मग आज आपण मंडळी
एक छोटासा संकल्प करूया. जसे आपण शरीराची काळजी घेतो ना, तसेच मनाचीही काळजी घेऊ. कारण मन निरोगी म्हणजेच जीवन निरोगी. आणि याच छोट्याशा नोटवरती मी आता थांबते. धन्यवाद.